जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरच्या ओएनजीसी कॉलनीमध्ये घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आलेलं आहे। तब्बल 6 तासांनंतर या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे। वयाने लहान असलेला हा बिबट्या रात्री वाट चुकल्यामुळे कॉलनीतील एका इमारतीत शिरला। पहाटेच्या 4:45च्या सुमारास कॉलनीच्या वॉचमनला ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ कॉलनीतले लोक आणि पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसही तात्काळ घटनास्थळी पोहोचले। वनाधिकारी मोठ्या परिश्रमाने या बिबट्याला बेशुद्ध करण्यात त्यांना यश आलं आणि त्यानंतर त्यांनी त्याला जेरबंद केलं। परिसरातील लोकांनी त्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला। ओएनजीसी कॉलनीमध्ये अगदी लहान बिबट्या वाट चुकून आलेला होता। त्यानंतर त्याला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलंय। आम्हाला वॉचमॅनने आमच्या बरोबर 4-5ला इन्फॉर्म केलं। आम्ही तसंच खाली आल्यावर बघितलं जिन्याखाली, म्हणजे आम्ही वाकून की तिकडे खरोखरच बसलेला वाघ होता म्हणून। आणि नंतर सगळं तसं त्याच्या आधीच आमचं पोलीस स्टेशन एवढं तत्पर आहे MIDC की ते लगेच सगळे ऑफिसर वगैरे सगळे हजर झालेले। मग जवळजवळ हे थरार नाट्य 4 आता 10 वाजता संपलेलं आहे, पण तेवढ्या वेळामध्ये त्या वाघाचीच मेहरबानी म्हणायची की तो बाहेर आला आणि कोणाला काही हानी केली नाही। कारण ऍक्च्युली फॉरेस्ट ऑफिसर त्यावेळेला लवकर यायला पाहिजे ते, पण कमीत 3.5 तासांनी ते आले। पण तरी पण देवाचंच सुदैव मानायचं की कोणालाही हानी न होता सगळे सुखरूप आहेत आणि त्यालाही नेण्यात आलं।